गुड मॉर्निंग गाईज, आज आपण आलोय हरिश्चंद्रगडला. सकाळीच ट्रेक चालू केलाय. माझ्यासोबत आहे आपले मयूर दादाचं पण एक युट्यूबचं चॅनल आहे. सोबत आपल्या मागे त्या साईडला तुषार दादा, त्याच्या मागे गणेश आणि अंकिता, सगळे चाललोय. आणि चला बोलू आपण. आणि हा आतापर्यंत हरिश्चंद्रगड कधी आपण केला नाहीये, पण आजची खास गोष्ट अशी की आज आपण नुसतं हरिश्चंद्रगड सर नाही करणार आहे, आपण सोबत रॅपलिंग करून येणार आहे. द ऑल मायटी फेमस कोकण कडा, तिकडून आपण रॅपल डाऊन करून खाली येणार आणि दुसऱ्या वाटेने परत घरी येणार आहे. हा आजचं USP आहे. आणि सकाळीच सुरू केलं आहे, 6 वाजता आम्ही ट्रेक सुरू केलं आहे. आता ऑलमोस्ट अर्धा पाऊण तासाचा एक ट्रेक राहिला असेल ना? हो, अर्धा तास. हां, अर्धा पाऊण तास पोचून जाऊ. सोबत एकदम काही जुने माझ्यासोबत ज्यांनी ट्रेक्स केलेत असे पण आहेत, नवीन पण आहेत. मयूर, तुषार हे आपल्यासोबत नवीन आहेत. पुढे गणेश दादा आणि अंकिता हे आपल्यासोबत झालेत. गणेश दादा तर बालमित्रच आहे आपला, असं झालंय. गणेश दादा, से हाय. हॅलो. पण 1.5 किलोमीटर प्रवास केला. 1.5 किलोमीटर? 1.5 किलोमीटर का? 1.5. मग कसं हे ट्रॅक करतं का प्रॉपर पण ह्याच्यावरती, म्हणजे हाईक वरती एलिव्हेशन पण ट्रॅक करतं. क्या बात आहे. 1000 मीटर 1000 मीटर झाला पण आमचा, क्या बात आहे. आणि आता सनराईज पण व्हायला लागलाय. जर तुम्ही हां, इथं जर तुम्ही बघू शकता 1.5 किलोमीटरच्या आसपास झालाय ट्रॅक दादा, तुषार दादाच्या वॉचमध्ये. जबरदस्त. 1000 एलिव्हेशन, 1000 फीटमध्ये की याच्या मीटर फीट असं असेल ना. पोचलो पण आम्ही, क्या बात आहे. आणि त्या साईडला जर तुम्ही बघू शकता एकदम मस्त वाला सनराईज पण होत चाललं. त्या साईडने होते पण सनराईज, त्यामुळे इथे जास्त लाईट नाही आहे. एनिवेज एकदम भन्नाट असा ट्रेक होणार आहे. फुल एक्साइटेड आहे, फुल एकदम मस्त. नर्वसनेस पण हलकी हलकीशी आहे, कारण कोकण कडा रॅपल डाऊन करणं साधी गोष्ट नाही आहे. हां, चल. गणेश आता काहीतरी भन्नाट असं दाखवत आहेत. इकडेच आहे ना रे मयूर? काय चोकअप झालंय मला वाटतं. हे नाही वाटतं. तो काय करायचंय? तो आतून जाऊन डायरेक्ट दुसरीकडे नाही तर दुसरे. अरे तो इकडं नाही आहे ना? हा आहे का? नाही रे, तो खूप मोठा आहे. हा नसेल. हे बघ, पाण्याची किडे आहेत ना. हां, कवड्या म्हणतात. कवड्या. आणि ते पाणी शुद्ध करतात. अच्छा, म्हणजे पिण्याला काय असेल? विचारतोय कवड्यांमुळे. ते साठलेले ॲक्च्युली. हे जे हे उड्या मारतात ते वाले? हां, पाण्यातली झुरळं म्हणतात आता इंग्लिश लोक. बेडूक आहे, कुंड खोल आहे. अच्छा, मैं तो वर्नॅक्युलर का हूँ. आणि अशी हातात घेतली ना. हां, मस्त वाटतं. त्या बेडकांना गोल ते फिरतात ना ते. हां हां, ते येत नाही सहजा हातात. हां. खूप मेहनत करायला लागते. माझं असं फक्त की ब्लॉगिंग यासाठी करतोय की थोडं मेमरी सेव्ह करायचं. म्हणजे गणेश दादाच्या वयामध्ये गेलो मग माझी मुलांना दाखवू शकतो मी असं व्हिडिओ की बघा
मी कुठे कुठे गेलो तुमचा बाप तरुणपणात कुठे कुठे फिरला. हा तुम्ही पण बीडी सिगरेट पिऊ नका. गणेश दादा म्हातारा वाटतच नाही मला, खरं सांगतो. मला गणेश दादा जाम इन्स्पिरेशन आहे भाई. एवढं म्हणजे वाटतं का या व्यक्तीला बघून की याला 9वीतली मुलगी 6वीतला मुलगा असेल. झिरो नेटवर्क, फुल ऑक्सिजन, प्युअरवाला. लोक बोलतात ना काय सह्याद्रीमध्ये काय एवढं तुम्ही सॅटर्डे संडेला ट्रेकिंगला जाता, पायपीट करता, नको नको ती रिस्क कशाला, ॲडव्हेंचर करायची हौस. हे मिळतं इकडे अनुभवाला. तुम्ही तुमच्या शहरी जीवनाच्या थोडंसं 1-2 दिवस बाहेर येता, महाराजांचा इतिहास अनुभवता, आपले पूर्वजांनी काय काय केलंय, किती लेवलला आपले पूर्वज शूरवीर होते, ते इन्स्पिरेशन घेता. आता तुम्ही मला का गरज आहे त्याची, काय करायचं आता? लोक बोलतात लगेच गरज काय आहे सगळी इन्स्पिरेशन, आम्ही धडे वाचू ना. पण काही गोष्टी अशा असतात तिकडे तुम्ही इकडे गेल्यावरती तुम्हाला कळतात. मुसळधार पाऊस आणि रखरखत ऊन पुस्तकात वाचून कळत नाही, ते अनुभवायला लागतं. व्हिडिओ घेतो. चल दादा तिकडून उडी मला सुरू कर. हा टाक उडी, टाक उडी, टाक ना. तो बाई चुकून पाय झटकून खरंच पडला असतो ना. बघा खाली जाके मतलब क्या होता, नीचे बैठ के कोण आपलं इससे अच्छा पर मस्त क्या करने का, मिड में जाने का, चारों साथ में निकलने का, मिड में जाने का, मतलब 3-4 जाने, 5वां जाने के बाद जाने. एक ने एंट्री किया ना तो उसके पीछे ठप 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 5 लोग निकल जाने. लाईन आहे ना. आता कोण ती तू आहे पण आता दोघे नाशिक वाले. आगे वाले को बोल देते हैं खाली नीचे से एक वीडियो निकाल. ठीक आहे चल भाई, हॅपी बर्थडे. आसूचा बर्थडे आहे ना. धन्यवाद. चालू मला बर्थडे सेलिब्रेट करतो आम्ही इकडे. ठीक आहे भाई, हॅपी बर्थडे. अरे ते भरेल तुझं. थँक्यू. पहाडावरची मॅगी सगळ्यात बेस्ट बोलतात ना. ओ काका या. तर नावं घेतो फक्त, आले का नाही फक्त यस किंवा नो बोला. सुशील यस, प्रथमेश यस, सुरेश गरज यस, गणेश सर येस, मिर्झा येस, अंकिता येस. रॅपलिंगचा एक्सपिरियन्स आहे ना सर्वांना. खाली जाताना कसं काय पकडायचं काय नाही पकडायचं ते नीट आहे का, मी तसंच फॉलो करा. तुम्ही सांगितलं वेगळं आणि वेगळं केलं ना तुमचा हात वगैरे घालू शकतो. आणि सर्वांनी फुल स्लीव घाला का, फुल स्लीव घाला. चुकून रॅपलिंग करता करता तुमचं इथं टी शर्टच्या मध्ये रोप टच झाला तर डायरेक्ट हात भाजला. तर फुल स्लीव कंपल्सरी ठेवा. आणि फुल स्लीव टी शर्ट ठेवा. एकदम स्लीव अशी आता आणलेला नसेल तर राहू द्या, पण होतं तर फुल टी शर्ट घाला. कारण स्लीव ते पातळ असतं खूप, तर रोप घासल्यावरती लगेच ते फाटून खाली चटका बसेल. ओके. आणि लेडीज जे आहे सर्वांनी रॅपलिंग करताना आपले केस केस एकदम हेल्मेटच्या आतमध्ये किंवा जे काही टकिंग करा. हां, केस दिसले अडकलं ना बुडापासून निघते. हां. सो गाईस आता इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहेत. आता आम्ही रेस्ट करतो थोडासा. अर्धा तासानंतर सगळं सुरू होतील. 1 बाय 1 एक एक करून जातील हळूहळू करत. 3 स्टेशन्स आहेत. एक पहिलं काहीतरी 1200 ना दादा, 1000 फुटाचा पहिला स्टेशन आहे, 1000चा पहिला आहे, त्याच्यानंतर 500 फुटाचा दुसरा आहे, 500चा दुसरा, 300चा परत तिसरा 300 वाला आहे. फुटाचा तिसरा स्टेशन आहे. 2 ओव्हर हँग्स आहेत ना. आणि आमचा भरोशाचा मित्र, भरोशाचा मित्र आमचा मयूर, त्याच्या भरोशावर भेटतं काय माहित, आम्हाला मदत करणार आहे. मयूर एका
मयूर एका स्टेशनवरती खाली आमची वाट बघणार, मग आम्हाला तो तिकडून हेल्प करणार. आणि आमची एक मैत्रीण ती अरे फिरवायची गरज नाही लागत, ते आपोआप जातं तिकडे 360 ना. आणि ही ट्रेकिंगची तयारी करते अंकिता. सह्याद्रीचा सगळ्यात मोठा रॅपलिंग आहे हा गाईस, 1800 फीट, आणि तो आम्ही करणार आहे. साधी गोष्ट नाही. खालच्याने वरच्या रोपला पकडून हात गरम होत आहे, तर दोन्ही हाताने नंतर खाली गेल्यानंतर याला पकडायचं फक्त. ओके. हां, तर गरम वाटलं तर नाही तर पण त्याला सोडायचं. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. पाहिलं उभा राहा. जमलं का? क्या वाय कर दिया. दगड वॉच आउट. ओके. कसं वाटतं अंकिता? हाऊस द जोश. सावकाश ये श्वास घे तू. अशा प्रकारे अंकिता पण खाली आलेली आहे. केलं काय का कसं वाटतंय? कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांचं होतं ते, सगळ्यांचं होतं माझं पण झालं. सगळ्यांचं होतं. याला ओळखते का? बादेव याला ओळखते का? प्रशिला याला. तो लाल शर्ट वाला माणूस नाही ओळखत. तू प्रशिला नाही ओळखत? असं नको करा रे, कॅमेरा उमेरा दाखव. इकडे दाखव, हे इम्पॉर्टंट. हा, तू असं कर, प्रशील असं अशी रिॲक्शन दे. का बस तोच त्याचे इंस्टावरती तू बघितले असतील व्हिडिओ, युट्यूब वर. हे आमचे प्रशील दादा ग्रेट भेट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. सेलिब्रिटी काय बोलतात त्याला, फेस रिव्हील इन माय युट्यूबर. युट्यूबचे मोठे एकदम आपले खूप लोकांचा चाहता असा सेलिब्रिटी युट्यूबर आमच्या सोबत आहे आज. प्रशील दादा उपस्थितीने आम्हाला खूप आनंद झालाय. प्रशील भाऊ, धन्यवाद. असाच प्रेम सपोर्ट असू द्या. अरे नेहमी आशीर्वाद असू द्या. चांगलेल्या पोझिशन मध्ये गेलं ना, उलट तिथे तू तेच आम्हाला काळजी तीच होती की डोंगर लांब लांब जायला लागला ना की थोडी भीती वाटते. जेव्हा समोर दिसतो ना असा, त्या भिंतीला टेकून उभे असल्यासारखं वाटतं ना. खाली कोणाला दिसतंय किती खोल आहे? मला फक्त तेच होतं, तिथून उतरताना एकदा झालं की मग मी मॅनेज करू शकतो. तिथून खाली बघितलं ना, ही रोप आहे ना, असं वाटतं की खाली कुठेतरी संपलेली आहे. हे काहीच दिसत नव्हतं वर. अच्छा, माझ्या मी बॅगेत एका पॉइंटला बघितलं, मी नंतर काय दिसत नाही खाली ना. मी काय बोलतोय, ही जी माझ्या बॅगेत बॉटल आहे ती तुझी आहे का? मला आवाज यायला लागला ना जेव्हा इथून खालून. ही बॉटल हिची आहे माझ्या बॅगेत. बोल ना आता तिला. अरे अरे काय माणूस आहे, पाणी सापडल्याचा आनंद नाही, दुसऱ्या कोणीतरी ह्याला वजन दिले म्हणून त्याला दुःख झालंय. नाही, मी म्हटलं अरे रॅपलिंग पर्यंत मी बॅगेत बॉटल बघितली, म्हटलं की ह्याने कांड केलंच नाही. ह्याने काय केलं असेल, एक बॉटल टाकून दिली हळूच माझ्या बॅगेमध्ये वजन कमी करायला, म्हणून मी याला बोललो. नंतर कळाला इथून पुढे मी याच्यावर ट्रेकला येणार नाही. मी जरी याच्या बॅगेत बॉटल टाकली ना तर काय भावनेने टाकेल की माझ्या मित्राला पाणी मिळावं म्हणून. पण तो काय घेतो काय बघा की याने वजन वाढवायला कमी केलंय. असं काय नाही रे. बस बाई. बुरा मान गया. रणजित दादा बिझी आहे. सुहास, पुढच्या वेळेला एक तर हा येणार नाही तर मी येणार. सो गाईज,
आपल्यासोबत सुरेश घरत काका आहेत. ह्यांचं वय ऐकून तुम्ही घाबरून जाल, कारण हा एवढा मोठा जो पॅच केलाय ना, एवढा सह्याद्रीचा सगळ्यात मोठा रॅपलिंग काकांनी केलाय 61च्या एज मध्ये. काका रिटायर्ड आहेत, पण काकांनी रिटायर माणसारखं घरात बसून मस्तपैकी आपण चहा बिया पिऊ आराम करू नाही, डायरेक्ट भाई सह्याद्री सगळ्यात मोठा हायएस्ट रॅपलिंग एक्सपिरियन्सला आलेत. वजीर पण केला काकांनी. वजीर सुळका ज्याला लोक घाबरतात, कारण त्याचा 3rd स्टेशन एवढा कठीण आहे की बाबा लोक तिकडं म्हणजे बाबा चड्डी पिवळी होती लोकांची, असं बोलायला हरकत नाही. तो वजीर सुळका काकांनी सर केलाय. प्लस काका तिकडेच नाही थांबलेत. काका अजून आपल्या काय नाही ते लिपीचं नाव काय बोलले काका? हा, मोडी लिपी शिकतात. म्हणजे महाराजांच्या काळामध्ये जी पत्रव्यवहार वगैरे ज्यात व्हायचा ते शिकतायत काका. त्यांच्याकडे पुस्तक वगैरे त्याची, म्हणजे 61व्या वर्षामध्ये पण माणूस शिकणं सोडत नाही. हे इन्स्पिरेशन मला असं वाटतं सगळ्या आई वडिलांनी वगैरे सगळे जे कोणी आपल्याकडे बघत असतील ओल्ड एजवाले, त्यांनी घेतलं पाहिजे. तरुणांनी घेतलं तरी पण भरपूर आहे ऍक्च्युली. आता आमच्या जनरेशनचे अर्धे लोक नुसते म्हणजे दारू पिण्यामध्ये वगैरे पार्ट्या करण्यामध्ये टाइम घालवत आहेत. रॅपलिंग बिपलिंग किंवा असं महाराजांचं इतिहास शिकावा, हे अनुभवावं जरा सौंदर्य निसर्गाचं, ते कोणाला वाटतच नाही आमच्या जनरेशन मध्ये. एनिवेज, सो असा आपला ग्रेट भेट विथ घरत काका. थँक्यू धन्यवाद तुमचा सगळ्यांचा आभारी आहे मी. हा एवढा मोठा वरती करून आलोय आपण, परत इथून असा ठीक आहे. तर गाईज, अरे 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 सो गाईज, आता अंकिता चालली आहे तिच्या 3rd स्टेशन म्हणून डायरेक्ट लास्ट स्टेशन आहे. इथून अंकिता चालली आता खाली. त्याच्यानंतर मग मी जाईल. एकूण आपण 1800 फीट कसं केलं सांगतो. पहिला एकदम वरचा तो तुम्ही बघताय तो 1000 फीटचा, त्याच्यानंतरचा 500चा, आणि आता हा लास्टचा 300चा. हात बिलकुल दुखणार नाही तिथे, पूर्ण पाय टेकत जाणार. पूर्ण पाय टेकत. हा इथं ओव्हरहँग नाही. ओके, चिला पकड जा. अशा प्रकारे 1800 फूटची रॅपलिंग झाली आमची. काय वाटतं अंकिता? 1800 फूट सुपर. पैसा वसूल एकदम अलग लेवल का कॉन्फिडेंस. मच नीडेड एक्सपीरियंस. नो, यस, वन टाइम तो चाहिए. चलो आता आपण पुढे जाऊया. सो गाईज, कमीत कमी 3 तास झाले असतील ना रे गणेश दादा? 3 तास झाले असतील ना? 3 तासानंतर आम्हाला जेवण घेऊन आले आमचे मयूर भाऊ. आणि या कामगिरीबद्दल आम्ही त्यांना कोटी कोटी नमन करतो बाबा. 3 तासापासूनचे आम्ही थकलो यार जेवणाचे. आता कुठेतरी मिळतंय आम्हाला जेवण. आणि फायनली आमचे हात बघा, हात बीत लाल 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 वगैरे सगळे हालत सोलपटले बिलपटले थोडेफार, पण वरतीड होता एक्सपिरियन्स. जेवू त्याच्या पुढे डिसेंट चालू करू. जेवायला आतुरतेने वाट बघत होते माझे 3 तासापासून. तूच रे तूच. देवदूत सारखा आलास जेवण घेऊन. सो गाईज, आम्ही साधारण
जेवण झाल्यानंतर डिसेंट सुरू केला होता, पण तो एवढा बेकार डिसेंट असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. हा कोकण कडा जो तुम्हाला वाटतो ना, हा एवढूसा दिसतोय, हा एवढूसा, असं वाटतं हा लय मोठा कठीण आहे. हे काहीच नाही आहे. प्रॉब्लेम हा इथून असा एवढा जाऊन खाली अजून आम्ही पोहोचलोच नाही, त्या साईडला गाव आहे. आणि आता कमीत कमी किती तास झाले असतील? 4ला चालू केलेलं आपण. 4 ना, 1.5 तास झालाय. 1.5 तास झाला तरी पण अजूनपर्यंत आम्ही डिसेंट आमचा कम्प्लीट केलाच नाही आहे. अजून इकडून पुढे जाऊन आम्हाला एक कोणतं शेतबीत लागणार, तिकडून मग स्ट्रेट 1 तास चालत जाणार. जी हालत झाली आहे माझीच नाही, सगळ्यांची हालत खराब झाली आहे. जे कोणी येतात ना कोकणकडा करत की अरे रॅपलिंग करू, खूप इझिली होऊन जाईल, या रॅपलिंग करा, त्याच्यानंतर घरी जाऊन दाखवा, मानला तुम्हाला. घरी जायलाच लागेल. नो ऑप्शन. काय वाटतं तुषार? नो ऑप्शन. कशी हालत है? कैसी हालत है? बेहाल. बाकी गाइस क्या लग रहा है, कैसे हालत है तुम लोग का? फिनिश्ड. हिंदी डायलॉग कुत्ते की हालत. गेम ओव्हर. काय वाटतं अंकिता? भाई हालत बेकार आहे. कधी रस्ता येतं असं झालंय. टाकायचं का टेंट इकडेच? पाणी नाहीये. पाणी पण संपलं. अरे हा यार, पाणी पण नाही इथं. जे पहिलेचे पण शी करून गेले त्यांचे पण कोणी धुतलं नाही. अलग लेवल यार. अशा प्रकारे गाइस ट्रेक संपलेला आहे. अराउंड 6:30 शिट, चारों तरफ कोरा ही कोरा. 6:30 वाजलेत आणि अजून पण आम्ही पोहोचलो नाहीये खाली बेस विलेजला. पाण्यासाठी तरसलोय आम्ही. मध्ये मध्ये छोटे छोटे झरणे लागतात, तेवढं काय ते पाणी मिळतंय. जेवण तर आता काय बाबा कधीच पचून पण झालं आमचं. 4-4, 5-5 चपात्या खाल्लेल्या. सर्वायवर मोड ऑनवर आहे सध्या. पण एनिवेज जो कोणी असा विचार करत असेल की कोकणकडा रॅपलिंग इव्हेंट करायचा आहे, बाई साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही रॅपलिंग, तुम्हाला वाटतं 1800 फीट कठीण आहे, तो सगळ्यात इझी पार्ट आहे याचा. अजून ॲडव्हेंचर नंतर खाली जाऊन आहे वॉकिंगचा. कमीत कमी मी 4 तास 4.5 तास तरी चाललोच असो. एनिवेज अशा प्रकारे ट्रेक ब्लॉग इकडे सेंड करूया. दिस वॉज मी निर्जर तिवरे सायनिंग ऑफ फ्रॉम निर्जर्स मेमरी वॉल्ट. भेटूया नेक्स्ट टाइम.